नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहुयात आताची सर्वात मोठी बातमी. पोलीस अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय तरुणांनी फेसबुक लाईव्ह करत केली आत्महत्या. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील घटना. व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. औराद शहाजानी पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या. घटनास्थळी वरील पोलीस अधिकारी दाखल. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे नाव घेत युवकाची आत्महत्या. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी केली जनतेला आवाहन. जे काय म्हणणं आहे बबलूच्या त्यानुसार आम्ही 100% कारवाई करू, गुन्हा दाखल करू. अजून काय करावं आणि काय करू दे निकाल ऐकून घ्या. निकाल म्हणजे चालू आहे. अरे बाबा निकाल चालू आहे ना. नियम वेळ लागते का त्याला? वेळ लागते का? अरे करतो ना. अरे जरा सुनो पहिले. अरे थोडा वेळ त्याला अर्धा तास लागते का नाही? लागते का नाही त्याला? सुनो जरा सुनो एक मिनट. पहले क्या है जरा सुनो. घर को जाओ का नहीं? कौन बोल रहे? सुनो पहले. मुझ बैठो काय को लाश निकाल को पोस्टमार्टम कैमरे के साथ रहेगा. कैमरे के अंतर्गत पोस्टमार्टम होगा. और जो भी होगी बच्चे बराबर है. ये नहीं होता. तीन दरवाजे तोड़े मेरे. काल संध्याकाळी ज्या वेळेला बातमी भेटली की इम्रान बेलुरे नावाच्या युवकानं आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भातला आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून त्याचा भाऊ इस्माईल त्यानं पाठवला व्हिडिओ. आणि त्यामध्ये त्याने असे ॲलिगेशन केले की औराद पोलीस स्टेशनकडील काही अंमलदार आणि पोलीस अधिकारी हे त्याला त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगाने आज रोजी त्या मैतावर PM झालेले आहे. त्याचबरोबर त्याचा जो भाऊ होता ज्याला त्याने व्हिडिओ पाठवलेला होता त्या व्हिडिओची दखल पोलीस प्रशासनानं गांभीर्याने घेतलेले. त्याचा भाऊ इस्माईल याची फिर्यादी जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानुसार दोषींवर योग्य ते कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही खालील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मी सर्व नागरिकांना आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व नातेवाईकांना आणि कुटुंबियांना आणि औरदवासियांना आवाहन करतो की सर्वांनी शांततेचे पालन करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. धन्यवाद.